मुदखेड तालुक्यातील शेंबोली येथे मराठा समाज बांधवांच्या वतीने मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण करण्यात येत आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत नांदेड जिल्ह्यात विविध ठिकाणी साखळी उपोषण, कॅन्डल मार्च, मतदानावर बहिष्कार टाकण्यात येत आहेत। त्याच अनुषंगाने मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणास सुरुवात करण्यात आली आहे। तसेच मराठा आरक्षणाच्या जनजागृतीसाठी मराठा समाज बांधव युवक युवती यांच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला। या कॅन्डल मार्चला प्रतिसाद देत गावातील अनेक नागरिक यात सहभागी झाले होते। नमस्कार मित्रांनो, जसे की आपल्याला माहिती आहे की मराठ्यांना आरक्षण नाही, तर आरक्षण नसल्यामुळे आपल्याला कोणत्या परिस्थितीतून जावं लागते हे फक्त आपल्यालाच माहिती। कोणी म्हणते की मराठा समाज मागासलेला नाही, ते तुम्ही मराठ्यांच्या विद्यार्थ्यांना येऊन विचारा। आम्हाला मार्क असूनही आमचा नंबर लागत नाही कॉलेजला, आम्हाला मार्कही जास्त लागतात आणि आम्हाला फीसही जास्त लागते। अहो, कॉलेजची फीस तर सोडा, आम्हाला साधी कोणती परीक्षा फीस ही 200 रुपये, किमान 200 रुपये तरी बाकीपेक्षा आगाऊ भरावी लागते। आम्हाला आमच्या शिक्षणासाठी शेती विकावी लागते। हे फक्त कशासाठी? आम्हाला आरक्षण नाही म्हणून। ही आमची जन्मभूमी आहे, आमची कर्मभूमी आहे, तरीही या समाजात आम्हालाच आरक्षण नाही। असं का? असं तरी आम्ही काय पाप केले? एका वडिलांना त्यांच्या मुलांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी शेती विकावी लागते, हे का? फक्त आरक्षण नसल्यामुळे ना। जर आरक्षण भेटलं तर ही वेळ आलीच नसती। आज काही विद्यार्थी विदेशात जाऊन शिकतात का? कारण इथं आरक्षण नाही। आज इथं आरक्षण असतं तर ते विदेशात गेलेच नसते ना। तर सरकारला फक्त एवढं म्हणणं आहे की तुम्ही आरक्षण द्या, तेव्हाच आपला मराठा समाज पुढे चालेल आणि आपला महाराष्ट्रही मागे चालेल। आज आम्ही शेंबोलीचे सर्वजण जरांगे पाटील यांच्या समरनात आरक्षणासाठी इथं बसलेलो आहोत। हा जो मराठा समाज आहे हा महाराष्ट्राचा भूमिपुत्र आहे। त्याच्यावर आज भूमिहीन होण्याची वेळ आलेली आहे, कारण की त्याचं आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या एवढं नुकसान आहे। सध्या तेवढं सगळ्यात जास्त नुकसान या समाजाचं होत आहे। एक 90 ते 91% घेऊन 1 ते 1.5 लाख रुपये फीस घेऊन 5-6 वर्षे शिक्षण घेऊन या मुलांना जॉब कुठेच नाही आहेत, ना नोकरी नाही आहे, ना व्यवसाय नाही आहे। त्यामुळे आरक्षण हा आमच्या समाजाचा हक्क आहे आणि तो आम्हाला भेटला पाहिजे। यासाठी निश्चितच महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा समाज एकवटला असून गेल्या 40 वर्षापासून समाजाची एकच मागणी आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे। मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी तालुका अंबड जिल्हा जालना येथे मराठ्यांचा एल्गारच म्हणायला पाहिजे, मराठ्यांचा एल्गार उगारला। त्यानंतर 17 दिवस त्यांनी उपोषण केलं आणि सरकारनं अल्टिमेट त्यांना पाठवले। त्यांनी सरकारला पाठवल्याच्या नंतर सरकारनं 30 दिवसाचा वेळ वाढून मागितला। बोनस म्हणून 40 दिवस सरकारने घेतले। 40 दिवसात सरकार फक्त झोपा काढायचं काम केलंय। या झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरुवात केली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गावागावामध्ये, जसं की आपण बघतोय आमच्या या शेंबोली गावामध्ये बेमुदत साखळी उपोषण, बेमुदत आमरण उपोषण, एक आमचे बंधू गावातून आमरण उपोषण करीत आहेत, दिगंबर कल्याणकर। आणि समाजाच्या मागण्या ज्या आहेत मनोज जरांगे पाटील यांनी रीतसर आणि पुराव्यानिशी मांडलेले आहेत की ओबीसी समाजात आम्ही कसं बसू। कुणबी प्रमाणपत्र निजाम काळात होतं हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि आमचे 147 आमदार हे झोपा काढण्याचं काम करतात। त्यांना या तुमच्या माध्यमातून मी विनंती करतो की आता तरी जागा होऊन तुम्ही राजीनामे द्या आणि समाजाला कुठंतरी हे करण्याचं काम करा। तुम्ही समाजाच्या जीवावर मोठे होणारे, जराशी तरी तुम्ही जीवाची लाज बाळगली पाहिजे की आपण या समाजाच्या याच्यावर मोठे झालो आणि समाजाला आपण न्याय द्यायचं काम करायची वेळ आली असताना तुम्ही तुमच्या घरं वाचवण्यासाठी 100 पोलीस घरासमोर ठेवताय। अरे तुमच्या घरं आम्हाला जाळायची काहीच गरज नाही, तुम्हाला आम्ही मतदानाच्या याच्यात दाखवून देऊ। आम्ही कालच शपथ घेतली शेंबोली गावामध्ये कॅन्डल मार्च काढून की कुठलंही मतदान असेल समोर की आम्ही मतदानच करणार नाहीत। समस्त मराठा समाजच नाही तर आमच्या गावातील 34 जाती आहेत, 34 जातीचे लोक संपूर्ण येऊन
एक शपथ घेतली की या शेंबोली गावात 100% मतदानावर बहिष्कार असेल. आणि या सरकारला मी एकच सांगू इच्छितो, समाजाचा अंत न बघता तुम्ही तात्काळ आरक्षण द्यावे. तुम्ही आता काल मीटिंग घेतली, त्या मीटिंगमध्ये सर्वपक्षीय बैठक घेतली. त्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये कुठलेही आरक्षण देताना कायदा करावा लागते. तो कायदा करण्यासाठी अधिवेशन बोलावं लागते. तुम्ही अधिवेशन नाही बोलवणार, मग आम्हाला लॉलीपॉप द्यायचं काम करताय काय तुम्ही? अरे जराशी तरी तुम्ही हे बाळगली पाहिजे. या सरकारचं उदासीन धोरण पहिलंही होतं, आताही आहे. आणि यांना वाटतं पुढं सुद्धा आम्ही राजकारण या समाजावर करू, पण समाज पेटून उठलेला आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत एक एक मराठा जागा झालेला आहे. आता तुमची खैर नाही, आरक्षण दिल्याशिवाय सुट्टी नाही. या एवढंच सांगतो की मनोज जरांगे पाटील जोपर्यंत मागे हटणार नाही, मराठा समाजातील एक एक माणूस कदापि मागे येणार नाही. आणि गावापासून जे जे उपोषणं चालू आहेत ते अजूक वाढतील, पण कमी होणार नाही. आणि संचारबंदी लावण्याचा यांनी प्रयत्न करत आहेत आणि आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या सरकारच्या धोरणाचा कधीही त्यांना फायदा होणार नाही. संचारबंदी किती जरी केली तरी हा समाज जर पेटून उठलेला आहे. गेल्या 350 वर्षापासून महाराष्ट्रानं नाही तर जगानं नोंद घेतलेल्या या समाजाची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हा समाज सगळ्या माहिती आहे की आपण हे करू शकतो. म्हणून जय जिजाऊ जय शिवराय. मी दिगंबर दामोदर कल्याणकर, राहणार शेंबोली, तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड येथील रहिवासी असून अंतरवाली सराठी येथे मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण यांना पाठिंबा देण्यासाठी मी आज शेंबोली येथून आज माझा 3रा दिवस आहे आमरण उपोषणासाठी बसलेला आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत हे आमचं उपोषण असंच चालू राहणार आहे. नाही, हे आतापर्यंत आमच्या समाजाचा उपभोग घेतलेले मतदानातून यांना आमदार, खासदार, मंत्री पदे मिळालेत. यांनी करोडो कोट्यांशी रुपये जर ह्या लोकांकडून प्रत्येक समाजाला यांनी 1-1 लाख रुपये जरी दिला तरी यांचे पैसे संपणार नाहीत. एवढी यांनी संपत्ती कमवलेली आहे. यांना आरक्षणाची काय गरजच काय? फक्त यांना मतदानातून यांना मोठं व्हायचं होतं आणि यांनी यांच्या पोळ्या भाजून घेतल्या आहेत. यापुढे यांचे इरादे चालणार नाहीत. मराठा समाज हा जागरूक झालेला आहे. मराठा समाज हा एकवटलेला आहे. आता यांचे इरादे नामुष्कीपणामध्ये आणण्यास आम्ही समर्थ आहोत.